ह्या लांबड्या मिरच्या ज्या आहेत त्या मी धुवून घेतल्यात आणि इथे तुम्हाला दिसते मधून मी छान त्याला अशी चीर पाडून घेतली आहे. आणि इथे काय आहे बरं, तर इथे आहे हळद, मीठ आणि हिंग, जे आता मी मिक्स करून घेणार आहे. हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ह्याला अशी मधून चीर पाडून घेतल्यानंतर हे जे आपलं मिश्रण आहे ते साधारण आपण रांगोळी वगैरे कशी अशी चिमटीने टाकतो तसं हे करायचं आहे, चिमटीने किंवा कसंही. आणि असं शेवटपर्यंत त्याला मस्त भरून घ्यायचं. ती काही खारट वगैरे होत नाही कारण त्याची क्वांटिटी तशी कमी असते. सो आता सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहेत. तेल टाकले मी आणि थोडंसं तापलं की त्यानंतर ह्या ना सगळ्या मिरच्या मी अशा टाकणार आहेत एकदम. ठीक आहे. आणि ह्या टाकल्या पहिली गोष्ट काय करायची तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण म्हणजे प्रॉपर ताट, ज्याच्यावरती आता आपल्याला पाणी टाकायचं आणि वाफेवरती त्या शिजवायच्यात. थोडंसं पाणी टाकूयात. 2 मिनटं झाली आहेत. आत्ता आपण जरा मिरच्यांची काय हालत आहे, अवस्था आहे. जरा पलटून घेऊयात मिरच्या. छान मस्त झाल्यात. आता थोडीशी परत एक वाफ घेऊया. येस. तर आता आपल्या ह्या मिरच्या झाल्या आहेत. मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट आणि मध्ये जशा थोड्याशा क्रिस्पी आणि करपलेल्या आहेत. तर त्या जेव्हा तुम्ही भातासोबत खाल किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाल तेव्हा तुम्हाला त्या फार जास्त आवडतील. बघून घ्या, आत्ताच तोंडाला पाणी सुटेल.